घरच्या घरी हॉटेलसारखी चिली चिकन आपण आज बनवणार आहोत। तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळे चायनीजचे फ्लेवर्स ॲड करायचे आहेत, जसे की रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, आलं लसूण पेस्ट। जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तो देखील तुम्ही घालू शकता। आणि हे सगळं आपल्याला लावून त्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे जवळपास अर्धा तास। तर मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्धा तासासाठी। आता हे अर्धा तास झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसंच मीठ टाकायचं आहे, कारण की ऑलरेडी सोया सॉस आणि ह्याच्यामध्ये थोडं मिठाचं प्रमाण असतं। आता मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे आणि आपल्याला हे जे चिकनचे पीस आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। स्वतः मी फ्राय करून घेते। आता आपले चिकनचे पीस ऑलमोस्ट होत आलेले आहेत, सो हे आता मी काढून घेते। आता आपले हे ऑलमोस्ट चिकनचे सगळे पीस फ्राय करून झालेत, सो आता आपण ह्याला फोडणी करूयात। तर त्यासाठी मी आता कढई तापत ठेवते आणि आपल्याला कढईमध्ये बटर घ्यायचं आहे। पण बटर जळतं, म्हणजे नुसतं जर बटर घेतलं तर त्यासाठी आपण थोडंसं ऑइल ॲड करणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घेणार आहोत। मी 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। जास्त लसूण घ्यायचा आहे तर ती टेस्ट छान लागते। आणि मी जरा मोठाच कांदा कापलेला आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कांदा कापून घ्यायचा आहे। मी एक कांदा घेतलेला होता, आता तो सुद्धा आपण फोडणीमध्ये घालूयात। आणि कांदा ह्याच्यावर झाकण लावायचं नाहीये, हाय फ्लेमवर सगळं शिजवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस ॲड करते, डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस जो आहे तो ॲड करते। ह्याला व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचा आहे सॉस। आणि मी थोडासा शेजवान सॉस देखील तिखटपणासाठी घातलेला आहे। तुम्ही कांद्यासोबत सिमला मिरची देखील ह्याच्यामध्ये फोडणीसाठी घालू शकता, ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आता हे सगळे सॉस एकत्र झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मगाशी फ्राय केलेलं चिकन होतं ते आपण ॲड करूयात आणि ह्याला चिकनला व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सो आपलं जे चिली चिकन होतं ते रेडी आहे। आता ह्याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि थोडेसे तीळ घालणार आहे। सो ह्याच्याने ते दिसायला खूप छान दिसतं। आता आपण हे सर्व करून घेऊयात। तर आजची ही चिली चिकनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।